आणि आता वाहन धारकांसाठी महत्त्वाची बातमी, कारण 1 एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आलेला आहे। टोल नाक्याच्या व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्याने वाहनधारक या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या संदर्भात घोटीच्या टोलनाका परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। पाहुयात। राज्यभरातील टोल नाक्यांवरती आता फास्टॅग बंधनकारक असणार आहे। 1 एप्रिल पासून कोणत्याही प्रकारच्या रोख स्वरूपाचे जे काही व्यवहार आहेत ते टोल नाक्यावरती आता यापुढे बघायला मिळणार नाहीयेत, कारण कालच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टोल नाक्यांवरती फास्टॅग आता बंधनकारक करण्यात आलेला आहे। कोणत्या प्रकारचा कॅश स्वरूपामध्ये पैसे घेतले जाणार नाहीत। त्याचबरोबर ज्या वाहनधारकांकडे फास्टॅग नाही आहे त्यांना देखील आता दुप्पट टोल द्यावा लागणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून टोल नाक्यावरती जे काही व्यवहार होत होते त्यामध्ये देखील पारदर्शकता नव्हती आणि अनेक काही महाराष्ट्रातील जे टोल नाके आहेत त्या ठिकाणी देखील अनेक असे घोळ बघायला मिळाले। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1 एप्रिलपासून फास्टॅग जो आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीमध्ये पुढे भविष्यामध्ये ज्या पद्धतीने टोल बंधनकारकता आहेत परंतु फास्टॅग देखील बंधनकारक असणार आहे। त्यामुळे कुठेही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये। त्याचबरोबर व्यवहारामध्ये जे काही टोल नाक्यावरील प्रशासन आहे, NHAI असेल, त्याचबरोबर परिवहन महामंडळाचे 9 टोल नाके महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहेत, तर PW विभागाचे 13 टोल नाके हे महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत आणि यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आणि पारदर्शकता यावी यासाठी फास्टॅग हा आता बंधनकारक असणार आहे। त्यामुळे जे काही प्रवासी आहेत, वाहनधारक आहेत, त्यांनी फास्टॅग काढून घेण्याचं आव्हान देखील आता टोल कर्मचारी असतील, टोल नाका प्रशासन असेल यांच्याकडून करण्यात येत आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, घोटी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।